आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला। यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत। दरम्यान हल्लेखोरांनीही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेनंतर शिवसेनेच्या युबीटी गटाच्या शिवसैनिकांनी निषेधार्थ मॉरिसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।